बातमी अकोल्यामधून येते। अकोल्यामधील नराधम शिक्षकाला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। काझीखेड इथल्या अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी शिक्षकाला अटक करण्यात आलेली होती। सरकार पक्षाच्या वतीने आरोपीला 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती। मात्र सत्र न्यायालयाने आरोपी शिक्षक प्रमोद सरदार याला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे। जयेश गावंडे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देत आहेत। जयेश, अकोल्यातील जो नराधम शिक्षक आहे त्याला 26 ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावलेली आहे, काय अपडेट आहे? 26 ऑगस्ट पर्यंत आरोपीला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। उरण पोलिसांनी अटक केल्यानंतर आज मोठ्या पोलीस बंदोबस्तात आरोपीला सत्र न्यायालयात विशेष न्यायालयामध्ये हजर करण्यात आलं आणि पोलिसांच्या वतीनं 7 दिवसाच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली। विविध तपास बाकी आहे, कारण या घटनेमध्ये आणखी व्हिक्टीम वाढण्याची शक्यता देखील सरकारी पक्षानं वर्तवली आहे। त्यामुळे आम्हाला जास्त पोलीस कोठडीची आवश्यकता अशी मागणी करण्यात आली। न्यायालयाने या प्रकरणी आता 24 ऑगस्ट पर्यंत नराधम जो शिक्षक आहे प्रमोद सरदार याला कोठडी सुनावली आहे। अमित, निश्चित जयेश, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। Thank you.